यवतमाळमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या 12 वर्षाच्या मुलीचा नदीत बुडून मृत्यू. पाईपलाईन असून पाणी नाही. हँडपंपही धूळ खात. काठोडा पारधी बेड्यात पाण्याचं दुर्भिक्ष. पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला मराठी भाषा सुकाणू समितीचा विरोध. हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा शासन निर्णय मागे घ्यावा, सुकाणू समितीतील सदस्य रमेश पानसेंची मागणी. मराठी माणसाच्या मुळावर येणारा विकास नको. मुलाखतीत राज ठाकरेंचं सडेतोड उत्तर. केवळ सोहळे करून आणि अभिजात दर्जा देऊन मराठी जिवंत राहणार नसल्याचंही मत. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले बीड पोलिसांच्या ताब्यात. पुण्यात मुक्काम असलेल्या हॉटेलमधनं पकडलं. पोलिसांना शरण येण्याआधीच कासलेला घेतलं ताब्यात. बाळासाहेबांच्या आवाजाची नक्कल म्हणजे पोरकटपणा आणि उबाठेपणा. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल. स्वतःचं पाप झाकण्यासाठी आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी कृत्य केल्याचा आरोप. राज्यातल्या शालेय शिक्षकांना ड्रेस कोड लागू होणार. मालेगावामध्ये शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती. शासन निधी उपलब्ध करून देणार असल्याचंही सुतोवाच. एमपीएससी राज्यसेवेची परीक्षा अखेर 45 दिवस लांबणीवर. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश. आता 26 ते 28 मे दरम्यान होणार परीक्षा. नागपुरात बोगस शिक्षण घोटाळा प्रकरणामध्ये आणखीन एकाला अटक. गोंदियातील बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या महेंद्र म्हैसकरला बेड्या. अटकेतील आरोपींची संख्या 6 वर. भिवंडीत दृश्यमकांड. तरुणाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून सलूनमध्ये पुरले. मौलानाचं क्रूर कृत्य अखेर 4.5 वर्षांनी उघड. अल्पवयीन मुलांवर अत्याचार करताना पाहिल्यामुळे शोएबचा खून. नाशिकमध्ये प्लायवूडचं गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी. मध्यरात्री 12च्या सुमारास लागलेली आग अजूनही धुमसतीच. जीवितहानी नाही पण लाखोंची वित्तहानी. विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा तर मुंबईत ढगाळ वातावरण. हवामान विभागाचा अंदाज. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात उष्ण आणि दमट परिस्थितीची शक्यता. गेल्या 2 वर्षांच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचं आज पुण्यातल्या बालेवाडीत वितरण. अविनाश साबळे, यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड यांच्यासह 159 क्रीडापटूंचा होणार गौरव. बीसीसीआयचे चालू आर्थिक वर्षासाठीचे करार लवकरच जाहीर होणार. कुलदीप आणि अक्षरला बी ग्रेडवरनं ए ग्रेड मिळण्याची शक्यता. रोहित, विराट, बुमराचे A+ करार कायम राहण्याचाही अंदाज. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा सनरायझर्स हैदराबादवरती 4 विकेट्सने विजय. 163 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग. मुंबईचा मोसमातला 3रा विजय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.